अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार. तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू अशा आपल्या गुरुचरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया. चला तर मग नवीन वर्षातील पहिली संकष्ट चतुर्थी ह्या दिवशी कोणकोणते खास दुर्मिळ योग जुळून येत आहे आणि आपल्या समृद्धी, संतान प्राप्तीसाठी, मुलांच्या प्रगतीसाठी कोणते खास उपाय करायचे आहेत ते आज मी घेऊन आलेली आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढची बेल आयकनचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा, म्हणजे पुढची जे माहिती सांगेल ते सगळ्यांच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग या दिवशी 2024 मधली ही पहिली संकष्टी चतुर्थी आहे. सोमवारी ही संकष्टी चतुर्थी येत आहे. 29 तारीख आहे त्या दिवशी. तर संकष्ट चतुर्थी 29 तारीखला येत आहे. तर ह्या दिवशी आपल्याला गणेशाची आराधना केल्याने जीवनातले सर्व प्रकारचे संकट, दुःख दूर होतात आणि संतान प्राप्तीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि प्रत्येक दुःखाचा नाश होतो. गणपती बाप्पा हे संकट, दुःख हरणारे आहेत आणि सुख देणारे आहेत. आपल्याला माहितीच आहे, आपण आरती म्हणत असतो ना, सुख करता दुःख हरता. आपण जर आरतीचं जे अर्थ जर समजलं तर आपल्याला कळतं की गणपती बाप्पा हे सुख करता आणि दुःख हरता. आपले सगळे दुःख हरणारे हे गणपती बाप्पा आहेत. तर वर्षातली पहिली संकष्टी चतुर्थी आहेत. आपले सगळे दुःख हरण्यासाठी ह्या दिवशी विशेष काही सेवा करायची आहेत. बघा, हे गणपती बाप्पा बुद्धीचे देवता आहेत. ते बुद्धी मान आपण गणपती बाप्पाला समजतो. तर गणपती बाप्पाची सेवा केल्याने मुलांची तल्लख बुद्धी होते. जर आईने आपल्या मुलांसाठी ह्या सेवा केले तर मुलांची स्मरणशक्ती सुद्धा वाढते. गणपती बाप्पा हे आई पार्वती म्हणजे त्यांच्या आईला खूप अतिप्रिय होते. तर त्यांची गणपती बाप्पाची जे कोणी सेवा करेल मनाभावाने, आई पार्वती सुद्धा आशीर्वाद देत असते. म्हणजे आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी जर प्रत्येक आईने गणपती बाप्पाला जर सेवा केली तर गणपती बाप्पाचा तर कृपा आशीर्वाद प्राप्त होतोच होतो, पण आई भगवती म्हणजे पार्वती माताचा सुद्धा आशीर्वाद प्राप्त होतो. पौष महिन्यातल्या शुक्ल पक्षातील ही संकष्ट चतुर्थी ह्या दिवशी श्री गणेशाची आराधना केल्याने जीवनातले सगळे प्रकारचे संकटे दूर होतात. आपल्याला संतान प्राप्तीसाठी संतान प्राप्ती होत नसेल तर ह्या संकष्ट चतुर्थी व्रत केल्याने संतान प्राप्ती होते. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी कोणकोणते शुभ योग आहेत, खूप खास या दिवशी योग जुळून येत आहेत. ते कोणकोणते योग आहेत ते आपण जाणून घेऊया. 29 जानेवारी 2024 रोजी संकष्ट चतुर्थी दिवशी शोभायन योग आहे आणि त्रिग्रही योग जुळून येत आहेत. शोभयन योगात बाप्पाची पूजा केल्याने सुख, सौभाग्य आणि उत्पत्ती वाढते. शोभयन योग 28 जानेवारी 2024 8:51 सकाळी, 29 जानेवारी 9:44 सकाळी आहे. तर त्रिग्रही योग ह्या दिवशी मंगल, शुक्र आणि बुध धनु राशी असतील, त्यामुळे त्रिग्रही योग तयार होतो. अशा स्थितीत ह्या दिवशी गणेशाची सिंदूर आणि दुर्वा लावून पूजा केल्याने तिन्ही ग्रहाची कृपा प्राप्त होते. यंदाची संकष्ट चतुर्थी विशेष का आहे ते आपण थोडंसं जाणून घेऊया. ह्या दिवशी आई आपल्या मुलांसाठी उपवास करते हे आपल्याला माहितीच आहे. असे मानले जाते की ज्या मुलांना गंभीर आजार आहे त्यांच्या आईने या दिवशी व्रत केल्याने खूप काही चांगले शुभ लाभ होत असतात. त्याचबरोबर हे व्रत मुलांनी वाईट नजरेपासून रक्षण करण्यासाठी, यासोबत ज्या माता आपल्या मुलांसाठी ह्या दिवशी व्रत ठेवतात त्यांच्या जीवनात अनेक प्रकारच्या संकटापासून दूर राहतात.
त्यांच्या मुलांची प्रगतीच होत जात असते. म्हणून जी संकष्ट चतुर्थी आपण करतो ते आपल्या मुलांसाठी, मुलांच्या प्रगतीसाठी संकष्ट चतुर्थी आपल्याला उपवास जरूर करायचा आहे. ह्या दिवशी आपल्याला उपवास करून सकाळी लवकर उठून आपण बाप्पाच्या मूर्तीवरती अथर्वशीर्ष म्हणून अभिषेक करायचा आहे आणि ते अथर्वशीर्ष तुम्हाला येत नसेल तर यूट्यूबला लावून आपल्याला श्रवण करून पळीनं आपल्याला बाप्पावर पाणी टाकत राहायचं आहे, म्हणजे जलाभिषेक करायचा आहे. आणि आपल्याला जे ते जल जमा झालेलं आहे ते जल आपल्या मुलांना तीर्थ म्हणून द्यायचं आहे. असे केल्याने सुद्धा मुलांची प्रगती वाढते, मुलं हुशार होतात. तसेच संकष्ट चतुर्थीच्या दिवशी मुलांच्या करिअरमध्ये फायदा होण्यासाठी, त्यांच्या व्यवसायामध्ये फायदा होण्यासाठी, प्रमोशन होण्यासाठी, मनासारखी नोकरी प्राप्त होण्यासाठी सुद्धा या दिवशी आईने जर हे उपाय केले तर मुलांच्या प्रगती होतच राहते आणि मुलं कधीही मागे फिरून पाहत नाही. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणेशाची पूजा करून, पंचोपचार पूजा करून ह्या दिवशी गणपतीला पिवळे कपडे आणि संध्याकाळी चंद्राला जल अर्पण करून व्रत समाप्त करावे. तीळ आणि गूळ अर्पण करावा. प्रसाद गूळ आणि तीळ द्यावे. मुलांच्या करिअरमध्ये फायदा होतो असे मानले जाते. ह्या दिवशी हा पौष महिना आहे, तर ह्या महिन्यामध्ये तीळ आणि गुळाचं खूप काही महत्त्व आहे. म्हणून ह्या दिवशी आपल्याला चंद्राला अर्घ्य देऊन तिळगुळ बाप्पाला अर्पण करायचं आहे आणि तेच आपल्या मुलांना प्रसाद म्हणून द्यायचं आहे. मुलांच्या सुरक्षतेसाठी, त्यांच्या सुरक्षेसाठी, त्यांचं रक्षण व्हावं म्हणून आईने हे उपाय करायचे आहेत. ह्या दिवशी गणपतीची पूजा करताना संकटनाशक स्तोत्र चं पाठन करायचं आहे. असे केल्याने सगळे दुःख, संकटे, अडथळे दूर होतात. आणि तसेच आपले मुलं खूप काही ताणतणावामध्ये आहे, डिप्रेशनमध्ये आहे, खूप राग करतात, त्यांना खूप चिडचिड होते. असे जर मुलं करत असतील तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी रात्री चंद्राला अर्घ्य देऊन ओम सोम सोमाय नमः ह्या मंत्राचा उच्चार करताना चंद्राला जल अर्पण करावे. असे केल्याने मानसिक तणावापासून दूर होतात मुलं आणि त्यांच्या डिप्रेशनमधून बाहेर येतात आणि ताणतणाव, राग, चिडचिड करण्यास, शांत राहण्यास मदत होते. तर ह्या सगळ्या सेवा आपल्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला करायचे आहेत. संकष्टी चतुर्थीचे पूर्ण इच्छेने, श्रद्धेने केले तर आपले सगळे इच्छा पूर्ण होतात. ही व्रत कथा आहे आणि कथा जर आपण वाचले तर भगवान श्री गणेशाची कृपा, आशीर्वाद आपल्यावर प्राप्त होते. म्हणून ह्या दिवशी आवर्जून आपल्याला श्री गणेश संकष्ट चतुर्थीची व्रत कथा आवर्जून वाचावी. तसेच आपण 21 दुर्वा हातामध्ये घेऊन त्याच्यावरती गणपती अथर्वशीर्ष किंवा संकष्ट नाशन गणपती स्तोत्र 11 वेळेस किंवा 21 वेळे म्हणून ते 21 दुर्वाची जोडी गणपतीला अर्पण करावे आणि एक लाल फूल, जास्वंदाचं लाल फूल आवर्जून गणपती बाप्पाला अर्पण करावे. असे केल्याने सुद्धा गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि आपल्याला त्यांचा कृपा, आशीर्वाद प्राप्त होते. तर नवीन वर्षाची ही पहिली चतुर्थी आणि शुभ योगावर हे आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी प्रत्येक आईने आवर्जून करावे. तर ही छोटीशी माहिती शेअर करायची होती. माझी माहिती कशी वाटली, आवडली असेल तर व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. शुभ दिवस जावो.